नमस्कार श्रोतेहो, मराठी कथाकथन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आज आपण प्रेम करा जपून जरा याचा भाग 1 पाहणार आहोत. प्रेम करा जपून जरा. सीमा आणि राखी या दोन जिवलग मैत्रिणी एकाच चाळीत राहणाऱ्या. फक्त फरक इतकाच की एक या टोकाला तर दुसरी त्या टोकाला. पण दोघांची मैत्री मात्र एकदम घट्ट. दोघी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होत्या. पण सीमा पुढे पुढे सरकली म्हणजे वरच्या वर्गात जात राहिली आणि राखी मागेच राहिली म्हणजे त्याच वर्गात राहत गेली. कारण सीमा अभ्यासात फार हुशार होती, त्यामुळे ती दरवर्षी चांगल्या मार्काने पास होत असे. त्या उलट राखी अभ्यास एकदमच ढ म्हणूनच की काय एकाच वर्गात 2-2 वर्षे मुक्काम असे तिचा. सीमा 7वी इयत्ता पास होऊन 8वी मध्ये गेली. अर्थातच तिला आता प्राथमिक शाळेतून दाखला काढून हायस्कूलमध्ये ऍडमिशन घ्यावे लागले. राखी मात्र त्याच शाळेत राहिली. त्यामुळे दोघी एकमेकांपासून दुरावल्या. पण दोघांची मैत्री कायम राहिली. शाळा सुटल्यावर जी अगोदर सुटे ती दुसरीची वाट पाहत असे आणि मग मात्र एकत्र मिळून घरी येत असे. आणि जातानाही त्या दोघी घरातून एकदम निघत असत. रमत गमत त्या दोघी शाळेपर्यंत येत असत. राखीला तिच्या शाळेजवळ सोडून नंतर सीमा पुढे जात असे. कारण सीमाचे हायस्कूल जरा दूरवर होते झाले. राखी जेमतेम 7वी पर्यंत शिकली. पुढे तिने शाळा सोडली आणि घरीच राहिली. आता ती आपल्या आईला घरकामात मदत करीत असे. तशी आधी पण ती आपल्या आईला घरकामात मदत करायची. मधली सुट्टी झाली की घरी यायची आणि भांडी घासून पुसून ती आपल्या आईला द्यायची. पण आता कायम घरात असल्यामुळे घरातील सर्व काम ती आवडीने करे. त्यामुळे तिच्या आईला आराम मिळे. आणि खरंच आहे ते, घरात एकतरी मुलगी असायलाच हवी. म्हणजे घरातील स्त्रीला जरा आराम मिळतो. नाहीतर घरात काम इतकी असतात की ती उरकता उरकता घरातील बाईचा पूर्ण दिवस निघून जातो. पण काम काही संपत नाही. पण तरी देखील घरातील स्त्रीचा चेहरा नेहमी उत्साहित दिसतो. त्यांच्या चेहऱ्यावर कधीच नाराजी दिसत नाही. खरंच स्त्रीला घडवताना देवाने खूप विचार करूनच घडविले आहे. खरे तर त्याचे सारे श्रेय देवालाच जाते म्हणा. असो, आता ह्या दोघी मैत्रिणींच्या जीवनात पुढे काय घडले ते अगोदर पाहू, नाही का? सीमा SSC नंतर कॉलेजमध्ये जाऊ लागली. पण त्या दोघींचं प्रेम झालं ते दोघी जणी त्याच चाळीत राहणारे. फरक इतकाच की सीमाचे ज्या मुलावर प्रेम जडले तो मुलगा लहानपासून त्याच चाळीत लहानाचा मोठा झालेला. अर्थात मुलं मुली एकमेकांशी थट्टा मस्करी करतात. पण त्यावेळी दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वगैरे काही नव्हतं. आणि खरं सांगायचं तर ते वयच नव्हतं म्हणा. पण वय जसजसे वाढत गेले तसतसे दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले. आणि शेवटी त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. सीमा HSC मध्ये होती तर तिचा तो प्रियकर तेव्हा 9वी मध्ये शिकत होता. म्हणजे वयाने लहान नव्हता, तिच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असेल. मग तो 9वी वर्गात अजून कसं तर एकाच वर्गात 2 वर्ष मुक्काम केल्यानंतर अजून काय व्हायचे. SSC सुद्धा पार केली नाही त्याने. पण तरी देखील सीमा त्याच्यावर जीवापयाड प्रेम करू लागली. प्रेम हे असेच असते. ते कुणावरही होते. ते जातपात पाहत नाही, वय पाहत नाही, शिक्षण पाहत नाही. पण त्यामुळे होते काय, जीवनात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा मात्र प्रेमाची नशा उतरते. पण तेव्हा उपाय काहीच नसतो. कारण एकदा का जोडीदाराची निवड चुकली की पुन्हा ती सुधारता येत नाही. म्हणून प्रेमिकांनी आपल्या जोडीदाराची निवड करताना नीट पारखून करावी. नाहीतर मग ह्या दोन जिवलग मैत्रिणी सारखी गत होते. एकीने तिचा बालमित्र निवडला तर दुसरीने काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या चाळीत राहायला आलेला आणि त्यांच्या अगदी शेजारच्या खोलीत एक नवीन बिराड राहायला आले. नवरा बायको आणि त्यांना 2 मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा राखीपेक्षा मोठा होता. मुलगी मात्र राखीच्याच वयाची होती. त्यामुळे दोघांची मैत्री व्हायला फार वेळ लागला नाही. दोघींचं एकमेकांच्या घरात येणं जाणं सुरू झाले. त्यामुळे तिला भेटायला गेल्यावर तिच्या भावाशीही गाठ पडत असे. सुरुवातीला फक्त नजरेला नजर मिळाली. पण ती नजर एकमेकांना काहीतरी गुपित सांगून गेली. पुढे पुढे ती नजर एकमेकांना खुणवू लागली. त्यामुळे लवकरच दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटू लागला. आणि एकदा का फुटला की त्या अंकुराचे झाडात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. अगदी तीच अवस्था या दोघांमध्ये झाली. दोघांनाही एकमेकांपासून राहावे ना आणि नाही चैन पडेना.
मग राखी काही ना काही निमित्त करून ती विलासला येऊन भेटू लागली होती. पण तिच्या आईला मात्र त्याची अजिबात कल्पना नव्हती. पण विलासच्या आईला मात्र माहीत होते की आपल्या मुलाचे प्रेम राखीशी जडले आहे आणि तिला सुद्धा राखी सून म्हणून एकदम पसंत होती. परंतु त्यांच्या मनात एक चिंता मात्र सतत जाणीव करून द्यायची की तुम्ही मागासवर्गीय आहात आणि राखी उच्च जातीमधील आहे. अर्थात तिचे आई वडील आपल्याबरोबर सोयरीक अजिबात करणार नाही, म्हणून त्यांनी कुणालाही न सांगता गुपचूप पळून जाण्याचा बेत केला. पण त्या अगोदर राखीला त्या गोष्टीची कल्पना दिली. राखीला सुद्धा माहीत होते की आपले आई वडील आपल्या लग्नाला कदापि संमती देणार नाहीत आणि तिला तर विलासशीच लग्न करायचे होते. त्यामुळे ती पण त्या गोष्टीस तयार झाली. पण अडचण एकाच गोष्टीची होती की राखीला तिच्या घरातून बाहेर कशी काढायची, कारण राखी घराच्या बाहेर कुठं जात नव्हती. अर्थात तिची आईच मार्केटमधून घरात लागणारा जिन्नस लागेल तो सर्व जिन्नस ती स्वतः घेऊन येई. त्यामुळे राखीला कुठेच बाहेर येत नसे. म्हणून मग विलासच्या बहिणीने म्हणजेच वासंतीने एक युक्ती शोधून काढली. ती मार्केटला जाऊ लागली की ती राखीच्या घरी जाऊन राखीच्या आईला म्हणे की काकू, मी माझ्यासोबत राखीला घेऊन जाऊ का बाजारात? त्यावर जायची आई म्हणायची की नको ग, तिला नेऊस बरोबर, कारण तिला बाहेरचं काही माहीत नाहीये. कुठं हरवली मग काय करायचं? त्यावर वासंती हसून म्हणे, हरवायला काही लहान आहे? शिवाय मी सोबत असताना ती हरवलेच कशी? आणि ती सांभाळून आणीन ना तिला. त्यावर राखीची आई बोलली, नको ग वासंती, मला फार भीती वाटते ग बाई. कुठं हरवली ना मग काय करायचं ना? वासंती तिच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत बोलली, अहो काकू, आज जर तुम्ही बाहेर कुठं फिरू दिलं नाही तर उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर बाजारहाट कशी करणार ना? तुमच्यासारखी तिची सासू पण सारा बाजार दुकानातून घरी आणून देणार आहे. उलट ती तिला घालून पाडून बोलेल. त्यात ती तुमचाही उद्धार करेल. चालेल का तुम्हाला ते? नाही ना? किंचित थांबून ती पुढे म्हणाली, मग त्यासाठी आत्तापासूनच सवय नको का करायला? राखीच्या आईला ते एकदम पटले. मग ती स्वतःहून राखीला वासंती बरोबर सोबत पाठवू लागली. मग काय, बाहेर दोन्ही प्रेमी भेटू लागले. थोडा वेळ का होईना पण प्रेमाचे हितगुज करायला मिळेना त्यांना. पण खरं सुख तर एकमेकांपासून दूर न होण्यात आहे ना, ती कशी प्राप्त होणार? मग एक निर्णय झाला दोघांमध्ये की कुणालाही न सांगता गुपचूप पळून जावे. आणि तसेच घडले. सकाळी राखीने कुठं यायचे ते आधीच ठरले आणि रातोरात खोली करून विराट पळाले. आणि सकाळी मैत्रिणीकडे जाते म्हणून सांगून राखी घरातून बाहेर पडली. ती सरळ एसटी स्थानकावर पोचली. तिथे तिची वाट पाहत विलास उभा होता. तिला पाहताच तो एकदम हरकून गेला आणि तिला सोबत घेऊन तो गाडीत चढला आणि गाडी सुरू झाली. दुपार टळून संध्याकाळ होत आली तरी राखीचा पत्ता नाही, म्हणून राखीच्या आईला आता चिंता वाटू लागली. म्हणून त्यांनी प्रथम राखीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता तिच्याकडून समजले की तिची मैत्रीण कित्येक दिवस तिला भेटलेलीच नाही. याचा अर्थ इतके दिवस ती आपल्या मैत्रिणीला भेटायला येत नव्हती, तर मग कुठे जात होती आणि कोणाला भेटायला जात होती? शिवाय तिच्या मैत्रिणीला विचारावे तर तिची मैत्रीण पण रातोरात फरार आहे. तिला नक्कीच माहीत असणार की राखी रोज कोणाला भेटायला येत असे. पण आता कोणाला विचारणार? खरं तर आपलंच चुकलं. तिला एवढी सूट द्यायला नाही पाहिजे होती. पण आता काय करणार?